नोटबंदी निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी बेनामी मालमत्तांवर टाच आणणार आहे। मोदी यांनी रविवारी गोव्यात या संबंधीची घोषणा केली। नवा बेनामी कायदा 1 नोव्हेंबर पासून अंमलात आला आहे। बेनामी मालमत्ता धारण करणाऱ्यास 7 वर्षांपर्यंतचा तुरुंगवास आणि दंडाची तरतूद त्यात आहे। दंड न भरल्यास आणखी 3 वर्षांची शिक्षा होऊ शकते। या संदर्भात अधिक चर्चा करूया अजय मुद्दा यांच्याशी। नमस्कार, एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत। गेल्या 3-4 दिवसापासून आपण एक चर्चेवरती भर दिलेला आहे, कारण की 500च्या आणि 1000च्या नोटा बंद आल्या आणि एक चर्चेला उदाहरण आलं की नेमकं होणार काय। मार्केटमध्ये सुद्धा सध्याला मंदी बघायला भेटत आहे, कारण की सुट्ट्या पैशाचा जो प्रॉब्लेम चालू आहे तो आपण पाहत आहोत। परंतु आता आज जो मी नवीन विषय घेऊन आलेला आहे तो म्हणजे बेनामी मालमत्ता म्हणजे काय, त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत। नोटबंदी निर्णयानंतर रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी एक निर्णय घेतला। गोव्यामध्ये त्यांनी सांगितलं की मालमत्ता जे आहे बेनामी मालमत्ता आहे त्याच्यावर ते टाच आणणार आहे। नेमकं काय होणार याविषयी सर्वांच्या मनामध्ये एक शंका आहे आणि या संदर्भात माझ्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी आहे मर्चंट बँकेचे डायरेक्टर आणि माजी सीए अध्यक्ष या अजय मुद्दा सर। सर, आपल्या एटीव्ही न्यूज मध्ये स्वागत। नमस्कार सर, महत्त्वाचं म्हणजे बेनामी मालमत्ता हा कायदा नेमका काय आहे? बेनामी मालमत्ता कायदा ॲक्च्युली काय झालं की 1 नोव्हेंबर 2016 ॲक्च्युली 8 नोव्हेंबरला ह्या नोटांवर बंदी आली, परंतु 1 नोव्हेंबर 2016ला सरकारने एक कायदा पास केला। ॲक्च्युली हा कायदा जुलै-ऑगस्टमध्येच पास झाला, परंतु आयकर कायद्याचं जे नियंत्रण केलं जातं ते CBDTने सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस त्यांनी 1 नोव्हेंबर 2016 रोजी प्रोहिबिशन ऑफ बेनामी ट्रान्झॅक्शन ॲक्ट हा पास केला आहे। त्यामुळे सर्व बेनामी मालमत्ता या कायद्याखाली या कायद्याअंतर्गत कंट्रोल केली जाणार आहे। बेनामी व्यवहार काय असतात, नेमकं कोणते व्यवहार पकडले जाणार आहेत? ॲक्च्युली या कायद्याचं नाव जर तुम्ही पाहिलं तर प्रोहिबिशन ऑफ बेनामी ट्रान्झॅक्शन ॲक्ट। तर याच्यामध्ये बेनामी प्रोहिबिशन ऑफ बेनामी ट्रान्झॅक्शन, तर यामध्ये 2 गोष्टी आपल्याला प्रामुख्याने समजून घ्यायच्या आहेत। एक बेनामी म्हणजे काय आणि ट्रान्झॅक्शन म्हणजे काय। हो, तर बेनामी म्हणजे काय की जी एखादी जी काही मालमत्ता आहे, ज्या मालमत्ताला आता ॲक्च्युली बेनामी या नामामध्येच त्याचा अर्थ लपलेला आहे। ज्याचा कोणी ज्याला बेनामी ज्याचं नाव नाही आहे ती असं बेनामी, किंवा ज्याचं काही ट्रेस होऊ शकत नाही असं बेनामी। आणि ट्रान्झॅक्शन म्हणजे कुठल्याही प्रकारचा व्यवहार की ज्याच्यामध्ये तो व्यवहार फिक्टिशियस आहे, खोटा आहे, किंवा त्याचा जो खरा मालक आहे तो खरा मालक त्याच्या स्वतःच्या फायद्यासाठी तो व्यवहार त्यांनी कोणाच्या दुसऱ्याच्या नावावर केलेला आहे, किंवा ज्याच्या नावावर व्यवहार केला आहे तो माणूस आता ट्रेसेबल नाही आहे, तो नॉन ट्रेसेबल आहे, अशा प्रकारचे व्यवहार या कायद्याच्या अंतर्गत येणार आहेत। आणि आपण जर का पाहिलं तर कोणते व्यवहार हे बेनामी ठरवत नाही व्यवहारामध्ये? हा खूप चांगला प्रश्न आहे की कुठले व्यवहार बेनामी ठरत नाही म्हणजे जे व्यवहार तुम्ही डिक्लेअर्ड इन्कम मधून केलेले आहेत, जे व्यवहार अनडिस्क्लोज्ड आहेत किंवा ब्लॅक मनीने केलेले आहेत, ते व्यवहार प्रामुख्याने बेनामी म्हणून पकडले जाणार। उदाहरणार्थ आता त्यांनी या ॲक्टमध्ये काही व्यवहार असे कॅटेगोरिकली सांगितलेले आहेत की बुवा जर मी माझ्या बायकोच्या किंवा मुलांच्या नावाने किंवा घरातल्या मेंबरच्या नावाने एखादा व्यवहार केला, जमीन घेतली किंवा काही कुठल्या प्रकारचा व्यवहार केला आणि त्या व्यवहारावर जर मी रितसर टॅक्स भरलेला असेल, मी डिस्क्लोज केलेला असेल तो व्यवहार आणि तो डिस्क्लोज सोर्सेसमधून त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली असेल तर तो व्यवहार बेनामी पकडला जाणार नाही। तसेच जे व्यवहार मी जॉईंटली, समजा एखादा व्यवहार मी कोणाबरोबर तरी जॉईंटली केला किंवा माझ्या नातेवाईकांबरोबर जॉईंटली केला आणि तो व्यवहार देखील मी रितसर मार्गाने तो दाखवलेला आहे, डिस्क्लोज केलेला आहे, तर तो बेनामी पकडला जाणार नाही। तसेच जे व्यवहार तुम्ही विश्वस्त म्हणून करताय, फिडिशरी कॅपॅसिटी असं त्याचा लिगल टर्मिनॉलॉजी आहे, जर तुम्ही फिडिशरी कॅपॅसिटी म्हणून मध्ये किंवा विश्वस्त म्हणून जर एखादा व्यवहार करत असाल तर तो व्यवहार बेनामी व्यवहार म्हणून पकडला जाणार नाही। सर, एक महत्त्वाचं येतं की बेनामी मालमत्ता कोणकोणत्या मालमत्ता येतात त्याच्यामध्ये बेनामी मालमत्ता जे आहेत ते, कारण की एक मनामध्ये शंका असते बेनामी मालमत्ता म्हणजे ती नेमकी मालमत्ता कोणती ती? ॲक्च्युली या कायद्याचं जे एनेक्टमेंट झालंय CBDTने, हा 1 नोव्हेंबरला कायदा आणला, 8 नोव्हेंबरला नोटांचं डिमॉनिटायझेशन झालं। तर याच्या मागचं सरकारचं जे मेन धोरण आहे, माननीय पंतप्रधान साहेबांचं व माननीय अर्थमंत्री साहेबांचं जे काही मेन इंटेन्शन याच्या मागचं आहे की ब्लॅक मनी आणि भ्रष्टाचारातून जो पैसा आज भारतीय अर्थव्यवस्था जी पोखरली गेलेली आहे त्या भ्रष्टाचाराचा आणि काळा पैसा हा
बँकेमध्ये आणावा आणि त्याचा सर्वतोपयोगी उपयोग सर्वतोपी फायदा हा फक्त सर्वसामान्यांना व्हावा हा आणि सर्वांना व्हावा हा त्याच्या मागचा उद्देश आहे. त्यामुळे आता जर तुमचा हा जर प्रश्न पाहिला तर बेनामी व्यवहार म्हणजे जे कुठले व्यवहार तुम्ही दाखवलेले नाहीत अनडिस्क्लोज आहेत ते सगळे व्यवहार बेनामी आहेत. मग त्यामध्ये सर्व प्रकारची मालमत्ता ती टँजिबल इनटँजिबल मुव्हेबल इममुव्हेबल या प्रकारची किंवा कुठलीही मालमत्ता जरी असली तरी ती बेनामी प्रॉपर्टी म्हणून पकडली जाईल. आता मुव्हेबल म्हणजे आपली आली शेतजमीन घर जागा इममुव्हेबल आली ती मुव्हेबलमध्ये सर्व प्रकारची मुव्हेबल प्रॉपर्टी. टँजिबल म्हणजे जी प्रॉपर्टी आपल्याला समोर दिसत आहे. इनटँजिबलमध्ये काही प्रॉपर्टी अशा आहेत तिथे माझं इंटरेस्ट माझी इन्व्हेस्टमेंट आहे. उदाहरणार्थ पेटंट कॉपीराईट वगैरे सारख्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्या सुद्धा ह्या कायद्याअंतर्गत आता समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. सर असं पण पाहतोय आपण की सध्याला एक अफवा पण आहे की एवढ्या टक्क्यांनी बदलून दिल्या जाईल तुमच्या खात्यात पैसे भरा किंवा दुसऱ्याच्या नावावरती व्यवहार चालू आहे त्यांच्यासाठी काय सांगताल तुम्ही? नाही हे जे काही आहे कुणीही अशा प्रकारच्या अफवांना किंवा कुठल्याही अशा प्रकारच्या फायद्याला बळी पडू नये. ज्यांनी त्यांनी त्याच्या टॅक्स कन्सल्टंटना किंवा चार्टर्ड अकाउंटंटना त्यांनी त्यांच्याशी जाऊन कन्सल्ट करावं आणि त्यांना विचारून त्यांचं जे काही डिक्लेअर्ड इन्कम आहे ते त्यांनी भरावं आणि ह्या कुठल्याही प्रकारच्या हे बदलून देतो वगैरे वगैरे काही करू नये. याच्यासाठी सरकारने त्यांच्या पद्धतीने सर्व जाळे आखलेले आहेत. याच्यातून उलट जास्त त्रास होऊ शकतो. तर रितसरपणे टॅक्स भरणे प्रामाणिकपणे टॅक्स भरणे आणि तुमचा जर अकाउंटेड मनी असेल तर तो तुम्ही बँकेत जाऊन भरा. सरकारला तो तुम्ही वेळोवेळी दाखवू शकता. त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्यामध्ये प्रॉब्लेम नाही. सर काही बातम्या येतात आपण बातम्यावरून पाहतो की बातम्यामध्ये असं येते की काही जण सोनं खरेदी करे मोठ्या प्रमाणात वळाले आणि सोनं हे 51,000 रुपये तोळं 41,000 रुपये तोळं हे आपण बातम्या ऐकलेल्या आहे. बरोबर. काय खरी परिस्थिती आहे काय खोटी परिस्थिती आहे आपल्याला माहित नाही परंतु बऱ्याच बातम्या या येतात. तिथं तुम्ही काय सांगता? ॲक्च्युली या बेनामी प्रॉपर्टीमध्ये जसं तुम्ही विचारलं काय काय मालमत्ता येऊ शकते तर मुव्हेबल प्रॉपर्टीमध्ये सोनं आणि कॅश या दोन्ही गोष्टी पकडल्या जाऊ शकतात. आणि यामध्ये हे ज्या काही गोष्टी आहेत की सोनं 48 झालं 50 झालं 51 झालं तर माझं असं सर्वांना असं एक सल्ला असेल की कोणीही कुठल्याही या प्रकारच्या गोष्टींना बळी पडू नये. कारण की आज जरी 50-51ला सोनं झालं उद्या जर सोनं रिव्हर्स आलं तर करणार काय. एक दुसरी गोष्ट म्हणजे तेच पैसे आज तुम्ही खात्यामध्ये भरा त्यामध्ये तुम्ही जो काही रितसर टॅक्स असेल तो टॅक्स भरा. तुमच्या चार्टर्ड अकाउंटंटशी सल्लामसलत करून त्याच्यावरचा रितसर टॅक्स भरा आणि तुम्ही सुखाची झोप घ्या. असा सल्ला आम्ही आमच्या सर्व क्लायंटलाही देतो आहोत आणि आम्ही सर्व चार्टर्ड अकाउंटंटही त्याच मार्गाने आमच्या पक्षकारांना तसंच सल्ला देत आहोत. सर एक महत्त्वाचा प्रश्न विचारू असं वाटेल कारण की तुम्ही मर्चंट बँकेचे एक डायरेक्टर आहात आत्ता आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे CA जी संघटना आहे ते तुम्ही अध्यक्ष होतात. मला एक सांगा की हे सर्व जो निर्णय आत्ता सध्याला घेण्यात आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेण्यात आलेला आहे तर या निर्णयामागचा तुम्हाला उद्देश काय वाटतो किंवा याच्या मागचं कारण काय वाटतं नेमकं? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे कारण की कुठलीही यंत्रणा कुठलाही कायदा कुठलाही डिसिजन घेताना त्याच्यामागे काहीतरी एक सबळ कारण असतं. तर त्या दृष्टीने माननीय मुख्यमंत्री पंतप्रधान साहेबांनी हा जो डिसिजन घेतलेला आहे याच्या मागे त्यांचं जे काही इंटेन्शन होतं की मला भ्रष्टाचार आणि काळा पैसा याचं समूळ उच्चाटन करायचं आहे. मला या भारतीय इकॉनॉमीमध्ये काळा पैसा पाहिजे नाही आणि भ्रष्टाचार पाहिजे नाही. त्यासाठी केलं. त्यासाठी जे काही त्यांनी आत्तापर्यंत ठोस पावले उचलली ज्या दिवशी सरकार सत्तेमध्ये आलं त्यापासून आजपर्यंतचा जर आपण घटनाक्रम पाहिला तर सरकारने वेळोवेळी आपल्याला बऱ्याच संध्या दिल्या आणि बऱ्याच वेळी त्यांनी सांगितलं की मला भ्रष्टाचार आणि काळा पैसा यातून तुम्ही बाहेर या. याचा सगळा फायदा हा भारतीय इकॉनॉमीला होणार आहे. याचा सगळा फायदा हा सर्वसामान्यांना होणार आहे. हा पैसा जर बँकेत आला हा जर पैसा इकॉनॉमीमध्ये आला त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इन्फ्लेशन जी महागाई वाढती आहे ती कुठे कंट्रोल होईल खूप मोठा कंट्रोल येईल. दुसरी गोष्ट म्हणजे भ्रष्टाचार आणि काळा पैसा याचं पूर्णपणे तो इकॉनॉमीतून बाहेर काढणं. त्यासाठी सगळ्यात आधी त्यांनी जनधन योजना केली. जनधन योजनेमध्ये करोडो अकाउंट उघडले. त्याच्यासाठी भारताचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये गेलं. बरोबर. त्यानंतर त्यांनी फॉरेनमध्ये जे पैसे आहेत त्यासाठी पण स्कीम आणली. त्यानंतर IDS स्कीम आणली. काळा पैसा बेहिशोबी पैसा आहे त्यासाठी द्या. त्यानंतर हा बेनामी कायदा प्रोहिबिशन ऑफ बेनामी ट्रान्झॅक्शन ॲक्ट आणला. त्यानंतर डिमॉनिटायझेशन ऑफ नोट्स झालं. आता इथून पुढे सुद्धा काही ठोस पावले आम्ही उचलणार आहोत असं माननीय पंतप्रधान साहेबांनी सांगितलंय.
तर आता सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे सर्वांनी आपलं आकलन करून जास्तीत जास्त चेक इकॉनॉमीमध्ये कन्वर्ट होणं हे सगळ्यांच्या दृष्टीने फायदेशीर होणार आहे. सर अतिशय महत्त्वाचं सांगितलं तुम्ही की 31 तारखेनंतर एक काहीतरी वेगळा निर्णय ते घेणार आहेत. एक अनुभवी तुम्ही सी आहात, काय वाटतं तुम्हाला याचे परिणाम कसे होतील आता येणाऱ्या काळामध्ये? नाही, आता ह्याचे जे काही पैसे, हा जो पैसा बँकेत येतोय याच्यामुळं गव्हर्नमेंटला टॅक्स जास्त मिळणार आहे. त्यामुळं नक्कीच ह्याचा फायदा, याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे आपल्या राष्ट्रीयकृत बँका आणि सर्व बँकिंग इंडस्ट्री याच्यामधून खूप प्रबळ होणार आहे. खूप मोठा पैसा बँकेमध्ये येणार आहे. कर्ज पण लवकर भेटल आणि कर्जाचा जो व्याजदर आहे तो सुद्धा कमी होईल. कर्ज, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कर्जाचा व्याजदर कमी कमी होईल. होईल. नवीन नवीन जे काही आहे हे पैसे सगळे देशाला इन्फ्रास्ट्रक्चरसाठी, देशाचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते इन्फ्रास्ट्रक्चर आपण सर्व लोक वापरत आहोत, या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी वापरले जातील. याच्यातून रोजगार निर्मिती होईल आणि इकॉनॉमीला खूप मोठा बूस्टर मिळेल. आणि हा जो डिसिजन आहे, हा जरी आत्ता आपल्याला दिसत असेल सगळीकडे खूप पॅनिक सिच्युएशन आहे, सर्वजण हतबल झालेले आहेत, खूप प्रॉब्लेम आहेत, सगळ्या गोष्टी अगदी बरोबर आहेत, परंतु ह्याचे जरी शॉर्ट टर्म प्रॉब्लेम असले तरी लॉंग टर्म याच्यातून सर्वांना खूप फायदा होणार. नक्कीच सर सांगतो की लॉंग टर्म चांगले फायदे होणार आहे. पण सर एक सीएनच्या पण मनामध्ये पडलेला एक प्रश्न आहे. तुम्ही सीए संघटनेचे अध्यक्ष होतात, तुमच्यावर रोज चर्चा होत असेल सीए लोकांसंग, पण एक मनामध्ये एक शंका आहे की 1000ची नोट 5000ची 500ची नोट जर बंद करायची होती तर 2000ची नोट का म्हणून आणली? आणि दुसरी गोष्ट म्हणजे 2000ची नोट सर्वप्रथम तुम्ही मार्केटमध्ये आणली आणि तीच नोट आता सुट्टी करण्यासाठी सुट्टे पैसे नाही, कसं काय हे एकंदरीत तुम्हाला? याच्या मागे कारण असं आहे की आता जो आकडा आहे, हे जी काही गोष्ट आम्ही ऐकली आहे, वाचली आहे, त्या दृष्टीने मी बोलतो की असं म्हणतात की आज शॅडो इकॉनॉमी किंवा पॅरलल इकॉनॉमी म्हणजे 2 नंबरचं जे पैसा मार्केटमध्ये आहे तो साधारण 12 लाख करोड ते 14 लाख करोड रुपये आज इंडियन इकॉनॉमीमध्ये आहे. जर हे सगळे पैसे बँकेत आले तर ह्या पैशांचं चॅनलायझेशन होण्याकरता किंवा हे पैसे सगळे रिप्लेसमेंट करण्याकरता तेवढ्या फास्ट ते रिप्लेसमेंट व्हावेत, त्यासाठी बहुधा 2000 रुपयाची नोट आली असावी असं माझं मत आहे. परंतु माननीय अर्थमंत्री साहेबांनी आता एका टीव्हीच्या मुलाखतमध्ये सांगितलं की त्यांना RBIने सांगितलं होतं की 5000ची किंवा 10000ची नोट काढा, पण त्यांनी 2000ची नोट काढली. या गोष्टीला मी पण सहमत आहे. जर तुम्हाला 2 नंबरचे पैसे मार्केटमधून बाहेर काढायचे तर तुम्ही 2000ची नोट का आणली? याच्या मागे त्यांची रिप्लेसमेंट थिअरी आहे. पैसा भरकन किंवा फास्ट रिप्लेस व्हावा इकॉनॉमीमध्ये, लोकांना त्यांचे पैसे, जे लोकांचे अकाउंटेड मनी आहेत त्यांना ते फास्ट रिप्लेस व्हावेत, यासाठी 2000ची नोट आली असावी. परंतु हा एक खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला. तर या माध्यमातून मी स्वतः असं सांगेन की जर 500ची नोट बंदच करायची होती तर, आणि आता याच्या मागे, हे करण्याच्या मागे असंही एक सांगितलं जातं की आज दहशतवाद किंवा आपल्या खूप मोठ्या प्रमाणात फेक करन्सी हिंदुस्थानात आलेली आहे. बरोबर. या करन्सीला सुद्धा चेकमेट देण्याकरता हा डिसिजन घेण्यात आलेला आहे. डिसिजन घेण्यामागचा हा सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे. परंतु मला असं सांगायचं आहे, जर तुम्हाला 500ची नोट बंदच करायची होती तर तुम्ही 400ची किंवा 600ची नोट काढायची होती किंवा 200ची नोट काढायची होती, त्यामुळे सुद्धा हे पैसे फास्ट झाले असते. आत्ता काय होतंय की पैसे नाही आहेत लोकांकडे, 2000 रुपयाची नोट येते, परंतु ते जर मार्केटमध्ये घेऊन गेलं तर त्याला जर समजा 300-400 रुपयाची जर त्यांनी खरेदी केली तर पुढचे 1500-1600 रुपये द्यायला दुकानदारांकडे पैसे नाही आहेत. परंतु हे या तांत्रिक अडचणी आहेत, ह्या तांत्रिक अडचणी अतिशय शॉर्ट टर्म आहेत, याच्यातून लॉंग टर्म फायदे नक्कीच आहेत. थोडासा आपल्या सगळ्यांना त्रास होतोय, होणार आहे. परंतु जे माननीय पंतप्रधान साहेबांनी काल गोव्याचं जे भाषण केलं, खूप सेंटिमेंटल, इमोशनल ते भाषण होतं. त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी अपील केलंय की आपल्याला हे जे काही तुम्ही होतंय ते मला फक्त 50 दिवसाचा वेळ द्या, तुम्ही माझ्याबरोबर सहन करा आणि तुम्हाला त्याच्यातून फायदाच होईल. तर त्यांचं जे काही आत्तापर्यंतचा ट्रॅक रेकॉर्ड आहे, आत्तापर्यंतचं जे काही डिसिजन मेकिंग आहे, आत्तापर्यंतच्या ज्या काही घोषणा झाल्या आहेत, त्यावर असं वाटतं की ठीक आहे, हा एक थोडे दिवस त्रास होणार आहे आपल्याला, परंतु लॉंग टर्म याचा 100% फायदा होणार आहे. तर देशासाठी, आपल्या भारत मातेसाठी आणि सर्व भारतीयांसाठी जर आपल्याला थोडासा त्रास सहन करावा लागत असेल तर माझं पर्सनल ओपिनियन असं आहे की सर्वांनी थोडासा तो त्रास सहन करावा, या भावनेतून की यापुढे आपल्याला सोनेरी दिवस येऊ शकतात. आज आपल्या भारताकडे सोन्याचा आजचे दिन तर येणारच आहेत, परंतु जर या भारतातून सोन्याचा धूर निघत होता, हे जे म्हणत होते ते खरोखर आता असं वाटतंय की ते
शक्य आहे. ते गाणं सुद्धा होतं, ज्या डाल डाल पे सोने की चिड्या करती ती फसायला. नक्कीच की भारत हा सोन्याचा देश म्हणून ओळखला जायचा. पण सर मला एक लक्षात येत नाही की हा निर्णय घ्यायचा होता, नोटा बंद करायच्या होत्या, ठीक आहे, सर्वांनी स्वागत केलं, मीडियाने स्वागत केलं, सर्वसामान्य जनतेने स्वागत केलं, व्यापाऱ्यांनी स्वागत केलं, सर्वांनी स्वागत केलं. परंतु यासाठी उपाययोजना करणं आपल्याला वाटत नाही की उपाययोजना केल्या पाहिजे होत्या. आता ATM मधून नोटा निघणार नाही हे कधी सांगण्यात आलं, नंतर सांगण्यात आलं की ती साईज जी आहे ती साईज त्याच्यामध्ये बसत नाही. मग ह्या गोष्टी जर का लक्षात येणार होत्या, बँका एक दिवस बंद ठेवण्यात आल्या होत्या, तर हे पूर्वी पण ते करू शकत होते ना. नाही, आता याच्यामध्ये असं आहे की भारतामध्ये जेव्हा चलन जेव्हा आपल्याकडे येतं, आज आपण जेव्हा बँकेतून पैसे काढतो, हे पैसे येतात कसे, जेव्हा त्याचं प्रिंटिंग होतं त्याच्यातून ते करन्सी चेस्टमध्ये पैसे जातात, करन्सी चेस्टमधून बँकांमध्ये जातात, बँकांमधून ते बाकीच्या बँकांना सर्क्युलेट होतात. आज भारतामध्ये 4000 करन्सी चेस्ट आहे. तिथपर्यंत पैसे पोहोचवणे, तिथून पुढे सगळ्या 5 लाख बँकांना ते पैसे देणे किंवा छोट्या छोट्या बँकांपर्यंत ते पैसे पोहोचवणे, ही जी परिक्रमा होती, याच्यासाठी हा एक नॉर्मल वेळ देणं गरजेचं होतं. कारण की सगळ्यांनी स्वागत का केलं, कारण की याचा उद्देश खूप चांगला आहे. याचा उद्देश हा आहे की भ्रष्टाचार आणि काळा पैसा याचं समूळ उच्चाटन. आणि याच्यातून जर गोष्ट आधी लीक झाली असती किंवा ह्या मापाचं केलं असतं, हे प्रॅक्टिकली शक्य नव्हतं. तरी पण आता नो डाऊट, जरी सरकार सांगत असेल की असं होईल तसं होईल, मिळतंय वगैरे, पण सर्वसामान्यांना, गरीब जनतेला, ज्यांचं हातावरचं पोट आहे, त्या लोकांना अनंत यातना आता सहन कराव्या लागतात. परंतु या सर्व गोष्टीतून एक गोष्ट नक्की आहे की जरी समजा त्यांना हे आधी सांगणं शक्य नव्हतं, तर थोड्याशा उपाययोजना मोठ्या स्केलवर त्यांना करता येणं नक्कीच शक्य होतं असं वाटतंय. ओके सर, एक महत्त्वाचा विषय, सर्वसामान्यांनी या निर्णयातून काय बोध घेतला पाहिजे असं आपल्याला वाटतं? सर्वसामान्यांनी यातून एकच बोध घेतला पाहिजे की हा जो कायदा आहे, बेनामी ट्रान्झॅक्शन प्रोहिबिशन ॲक्ट, हा कायदा हा त्यांच्यासाठी आहे ज्यांच्याकडे अनडिस्क्लोज्ड इन्कम आहे, अनडिस्क्लोज प्रॉपर्टी आहे, त्यांनी वेगवेगळ्या नावावर बेहिशोबी मालमत्ता आहे, त्या वेगवेगळ्या नावावर घेतलेल्या आहेत, ठेवलेल्या आहेत, त्यांच्यासाठी हा कायदा आहे. तर ज्यांच्याकडे जो सर्वसामान्य माणूस किंवा जो रेग्युलर टॅक्सपेयर ॲसेसी आहे, त्याची सर्व मालमत्ता जर त्यांनी वेळोवेळी हिशोबात दाखवलेली असेल, सरकारला घोषित केलेली असेल, त्याच्या आयकर विवरणामध्ये त्यांनी दाखवलेली असेल, तर याला त्याच्यातून कवडीचंही घाबरण्याचं काही कारण नाही. हा कायदा त्यांच्यासाठी नाहीच आहे. याच्यामध्ये तरतूद पण आहे की 7 वर्षाची सजा करण्यात आलेली आहे. ॲक्च्युली हा कायदा 1988 मध्ये होता. त्यानंतर आता त्यांनी या कायद्यामध्ये सांगितलंय की जर आम्हाला काही बेहिशोबी मालमत्ता सापडली तर त्यासाठी आम्ही 1 वर्ष ते 7 वर्षासाठी तुरुंगवास करू. त्याच्यामध्ये डबल शिक्षा आहे, शिक्षा पण आहे आणि तुरुंगवास. शिक्षा तुरुंगवासाच्या रूपात आहे आणि दंडरूपी पण शिक्षा आहे. दंडरूपी म्हणजे 25%. ती एखादी समजा फेअर मार्केट व्हॅल्यू सापडली, एक व्यक्ती आहे, त्याच्याकडे एक प्रॉपर्टी सापडली, त्याची एक 100 रुपयाची प्रॉपर्टी त्यांना बेहिशोबी सापडली, समजा फॉर एक्झाम्पल एक 10 लाख रुपयाची बेहिशोबी प्रॉपर्टी सापडली, तर त्याला 25% म्हणजे साधारण 2,50,000 पर्यंत त्याला आर्थिक दंड होऊ शकतो. 1 वर्ष ते 7 वर्षापर्यंत त्याला शिक्षा होऊ शकते. आणि जर तुम्ही चुकीची माहिती दिली, समजा एखाद्या व्यवहारामध्ये मी इंडल्ज आहे आणि त्यामध्ये मी चुकीची माहिती दिली, तर 1 ते 3 वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते चुकीच्या माहिती देणाऱ्यांना. आणि त्यामध्ये दंड नाही भरला तर 3 वर्ष अजून एक्स्ट्रा. एक्झॅक्टली, दंड नाही भरला तर 3 वर्ष एक्स्ट्रा हे होऊ शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा कायदा त्यांनी आयकर कायद्याअंतर्गत आणला. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा कायदा, ही ॲक्शन घेणारे पहिले इनिशिएटर अशी त्यामध्ये कायदेशीर त्यातला शब्द आहे, टेक्निकल वर्ड आहे. इनिशिएटर म्हणजे त्यांनी त्यामध्ये सांगितलं आहे की असिस्टंट कमिशनर किंवा डेप्युटी कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स, किंवा जर कायद्याचा कामाचा खूप लोड असेल तर बहुतेक हा टॅक्स रिकव्हरी ऑफिसर म्हणजे TRO जर म्हणतात, आयकर अधिकारी, यांना सगळ्यात आधी त्यांच्याकडून हे प्रकरण चालू होईल, तिथून ही केस चालू होईल. त्याच्यानंतर जॉईंट कमिशनर, ॲडिशनल कमिशनर, त्यानंतर अपिलेट आहे, हायकोर्ट आहे, वरचं सगळं न्याय प्रक्रिया आहे. परंतु हा कायदा अल्टिमेटली आयकर कायद्याअंतर्गत आहे. आयकर कायद्यातील असिस्टंट कमिशनर किंवा TRO या कायद्याची सुरुवातीपासून चौकशी करून त्यापासून ते ॲक्शन घ्यायला चालू करतो. सर, आपण बेनामी मालमत्ता म्हणजे काय ते तुमच्याकडून जाणून घेतलं.
परंतु मला एक लक्षात येत नाही की ज्या दिवशी 8 तारखेला एक म्हणजे तुमच्याकडून मला शेअर करून घ्यायचं आहे, 8 तारखेला जेव्हा घोषणा झाली संध्याकाळी त्यावेळेस सर्वात जास्त फोन कोणाचे वाजले असेल तर CA लोकांचे. हो, आजही काय चर्चा होती त्या दिवशी, काय भीती होती नागरिकांमध्ये आणि काय ते तुमच्याशी शेअर करू इच्छित होता, काय भीती होती त्यांच्या मनामध्ये? नाही, आता काय झालं की ही जी भीती आहे ही नॅचरल आहे. हा आकस्मित झालेला, याच्या आधी भारतीय अर्थव्यवस्थेने मोरारजीभाई देसाईंच्या काळातच एकदा असा नोटबंदी झाली होती. आज पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणे हे झालं. हे करण्यामागे आज त्यांचं जे काही अनालिसिस आहे तर टोटल करन्सीच्या जवळजवळ 84 ते 86% करन्सी आज 500 आणि 1000 रुपयाची आहे. प्रत्येकाच्या घरात आज 500 आणि 1000च्या नोट आहेत. प्रत्येक गृहिणीकडे आज तिने साचवलेले पैसे आहेत. प्रत्येक मातेने, जे वृद्ध लोक आहेत त्यांनी त्याच्या भविष्यासाठी पैसे साठवलेले आहेत. बिझनेसमॅननी पैसे साठवले. परंतु याच्यामध्ये परत 2 गोष्टी येतात, एक अकाउंटेड, एक अनअकाउंटेड. जोपर्यंत तुमचे अकाउंटेड मनी आहे, जोपर्यंत तुम्ही त्याच्यावर टॅक्स भरलेला आहे, जोपर्यंत तुमचे ते 500 आणि 1000च्या नोटा या हिशोबी आहेत, हिशोबी मालमत्तेतून आहेत, तर तुम्हाला त्यामध्ये कुठल्याही प्रकारची घाबरण्याची गरज नाही. जे बेहिशोबी आहे त्याच्यासाठी नक्कीच कायद्यातून टॅक्स लागेल, दंडही लागू शकतो आणि त्याच्यातून बाकीचे कॉम्प्लिकेशन निर्माण होऊ शकतात. सर, मी एक शेवटचा तुम्हाला प्रश्न विचारतो. तुम्ही आता सांगितलं महिलांनी जमा केलेले पैसे, महिला या आपल्या पदराला बांधून ठेवलेले काही पैसे असतात, अगदी खरं आहे, सागराच्या डब्यात ठेवलेले पैसे असतात, किंवा हे एकीकडे सरकार सांगतंय की तुम्हाला 2.5 लाखापर्यंत घाबरण्याचं कारण नाही आणि महिलांची कोणतीही प्रकारची आम्ही चौकशी करणार नाही, महिलांसाठी हे ते सांगतात. दुसरीकडे 50,000 रुपयाच्या पुढं जर का तुम्ही पैसे भरायला गेले तर तुम्हाला पॅन कार्ड लागणार. कसं या निर्णयाकडे कसं बघता तुम्ही? ॲक्च्युली हा निर्णय तसा पाहिला तर स्वागतार्थ आहे, बरोबर आहे. याच्यातलं टेक्निकल कारण समजून घ्या. जाचक आहे, तुम्ही म्हणाल सर तुम्ही दोन्हीकडून बोलताय, जाचक पण आहे, स्वागतार्थ पण आहे. जाचक याच्याकरता की सर्वसामान्य माणसाला याचा त्रास आहे, आणि स्वागतार्थ याच्याकरता की ज्या लोकांकडे बेहिशोबी मालमत्ता आहे. मी काय शब्द वापरला? बेहिशोबी मालमत्ता आहे. त्या लोकांसाठी हा खरोखर स्वागतार्थ आहे. कारण की त्यांच्याकडे असलेली मालमत्ता जर समजा कोणीही त्या दृष्टीने, आता ह्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये माझ्या माहितीप्रमाणे एक 2, 5, 10% लोकच असे आहेत की त्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात बेहिशोबी मालमत्ता आहे. परंतु बाकीचा जो सर्वसामान्य माणूस आहे त्याला याच्यात काहीच प्रॉब्लेम नाही. त्याच्याकडे पॅन कार्ड आहे, आधार कार्ड आहे, किंवा त्याचं प्रूफ किंवा त्याचं जस्टिफिकेशन देण्याची त्याच्याकडे कारण आहे, परंतु तो त्याप्रमाणे तो सांगू शकत नाही कारण की याच्याबद्दल त्याला नॉलेज नाही. आता हा याच्याकरता आहे की स्वागतार्थ याच्याकरता आहे की ज्या लोकांकडे बेहिशोबी मालमत्ता आहे त्यांना याच्यातून त्रास होणार आहे. परंतु जे गरीब लोक आहेत, सर्वसामान्य माणूस आहे, मध्यम वर्ग आहे, किंवा ज्या लोकांकडे पैसे साचवले, तुम्ही आता सांगितलं की आज आपल्या भारतीय संस्कृतीच अशी आहे की तिथे महिला त्यांच्या पदराला नोटा बांधून ठेवतात. साखरेच्या डब्यामध्ये लहान मुलांचे पैसे आहेत. तर आम्ही आमच्या पक्षकारांना असं सांगतोय किंवा आमच्या क्लायंटना असं सांगतोय की याच्यातून तुम्ही जेव्हा हे पैसे बँकेत भरायला जाल तिथं तुम्हाला त्या डिक्लरेशनमध्ये रिझन द्यायचं आहे. तर तुम्ही सांगा हे पैसे माझे वेळोवेळी माझ्या घर खर्चातून किंवा वेळोवेळी साठवलेल्या पैशातून आलेले आहेत आणि ते डिमॉनिटायझेशन झाल्यामुळे मी आज ते बँकेत भरत आहे, महिलांनी पैसे भरताना. आणि जे मुलांचे पैसे आहेत, खाऊचे पैसे आहेत किंवा त्यांच्या वाढदिवसाला पैसे त्यांचं खातं काढू शकतो ना मुलांचं, पण मुलांचं त्यांचं खातं काढायचं आणि त्याचं कारण लिहिताना तुम्ही सांगा की दिस मनी इज डिपॉझिटेड बिकॉज ऑफ डिमॉनिटायझेशन अँड दिस अमाऊंट इज जनरेटेड आउट ऑफ गिफ्ट्स रिसिव्ड फ्रॉम टाइम टू टाइम वाढदिवसाला आलेले वाईल ग्रोईंग. म्हणजे मी दरवर्षी माझ्या जन्मदिवशीच्या दिवशी किंवा माझ्या वेगवेगळ्या वाढदिवसाच्या दिवशी मला मिळालेली ही रक्कम आहे ती मी माझ्या भविष्यासाठी किंवा मी माझ्या पिग्मीमध्ये ठेवलेली होती ती आता मी भरतोय. त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होणार नाही असं त्यांनी सांगितलंय. त्यांनी सांगितलंय असं की 50,000 पर्यंत मुलांचं, याला हे जे आकडे आहेत ही चर्चा आहे. जर आयकर कायद्यातल्या कलमांचा तुम्ही सहारा घेतला तर तिथं दंडात्मक कारवाई वगैरे वगैरे, कारण की इन्कम टॅक्समध्ये सरळ आहे तुम्ही
जो इन्कम दाखवलंय त्याचं आम्हाला जस्टिफिकेशन द्या, त्याचं आम्हाला प्रूफ द्या. ते नाही दिलं तर तुम्हाला दंड का लावू नये अशी तरतूद आहे. त्यामुळे लोकांनी किंवा महिलांनी मुलांच्यासाठीचे भरताना पैशाचं रिझनिंग त्यामध्ये व्यवस्थित द्यावं, हे सल्ला आम्ही आमच्या क्लायंट्सना देतोय. आणि तुमच्या या चॅनलच्या द्वारे सुद्धा मी सगळ्यांना अपील करेल की तुम्ही कुठल्याही गोष्टीचं पॅनिक न होता हे पैसे भरताना तुम्ही त्याच्यामध्ये कारण कंपल्सरी लिहून घ्या, त्याचा फोटो काढून ठेवा किंवा त्याचं तुमच्याकडे प्रूफ करा. आता मोबाईल आहे, प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे, तुम्ही ते पैसे भरताना त्याचं प्रूफ घ्या, फोटो काढा आणि तुमच्याकडे ठेवा. होऊ शकतं तुम्हाला भविष्यात आयकर कायद्याच्या ज्या इन्क्वायरीज होतील तिथे तुम्हाला ते फायदेशीर होऊ शकतं. सर जाता जाता काय सांगता प्रेक्षकांना, कारण की एक आपण पाहिलं तर एक नगरकारांमध्ये एक नागरिकांमध्ये एक भीतीचं वातावरण आहे, विनाकारण घेतलेली ही भीती असं मला वाटतं नाही का. कारण की लोकांना वाटतं काय होईल. एक तर लग्नाचं मी आजच बघितलं, एक व्यक्ती आपल्या ATVच्या ऑफिसला आला, त्याने सांगितलं माझ्या मुलीचं लग्न आहे आणि मला तर पैसे काढायचे. तर मी त्याला सल्ला दिला की तू चेकने व्यवहार कर. तो म्हणला चेक तर मी सगळ्यांना दिले, म्हणजे मांडवाल्याला चेक दिला, यांना दिला, परंतु मी कपडे घ्यायला गेलो तर मी म्हणलं कार्ड वापरतो, तो म्हणलं माझं कार्ड नाही आहे सर, तर मी काय करू. तर त्यांच्यासाठी काय सांगताल आणि जे लोकांच्या मनामध्ये जी भीती निर्माण झाली, कारण की मग मला एक कळलं की आपण SP ऑफिसमध्ये पण जाऊ शकतो, त्या ठिकाणी आपली लग्नपत्रिका देऊन तुम्ही तिथून लेटर घेऊ शकता, असं सुद्धा मला माहिती कळालेली आहे. नेमकं काय सांगतात लोकांना आणि लोकांच्या मनातली भीती कशी दूर करतात? ॲक्च्युली याच्यामध्ये जे काही आहेत ना, हे सगळे वेगवेगळे अवलंबलेले मार्ग आहेत. परंतु हा आता टेक्निकल प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे. ज्यांच्याकडे लग्न आहे, त्यांच्याकडे दुखणं आहे, ज्यांना आकस्मिक काही रिक्वायरमेंट आहे पैशांची, किंवा वृद्ध लोक घरात आहे, किंवा रोजच्या दैनंदिन कामासाठी या छोट्या करन्सीची गरज आहे आणि छोटी करन्सी आज अवेलेबल नाही. तर माझं असं सगळ्यांना एक अपील असं राहील की कुणीही यासाठी कुठल्याही प्रकारे घाबरून न जाता, पॅनिक न होता, याच्यातून तुमच्याकडे जे काही अकाउंटेड मनी आहे किंवा तुमच्याकडचा जो काही पैसा आहे तो तुम्ही तुमच्या चार्टर्ड अकाउंटंटशी सल्लामसलत करून तुम्ही खात्यात भरा. जास्तीत जास्त चेकचा वापर करा. तुमच्याकडे कार्ड नसलं तरी तुम्ही चेक द्या, चेकने तुम्ही व्यवहार करा. आता त्यांनी जे कॅश विड्रॉलची लिमिट 20,000 होती ती 24,000 केली. नो डाऊट हे सांगणं खूप खरं आहे, परंतु सांगणं खूप सोपं आहे, परंतु दैनंदिन व्यवहारामध्ये याच्या खूप अडचणी. त्यासाठी लोकांनी शक्यतो चेकने व्यवहार करावे, कारण हे उद्देशच सरकारचं हे आहे की आम्हाला चेक इकॉनॉमी पाहिजे, कॅश इकॉनॉमी नको. जर भ्रष्टाचाराला आळा घालायचा असेल, ब्लॅक मनीला आळा घालायचा असेल आणि समूळ उच्चाटन करायचं असेल त्याचं, तर तुम्हाला कंपल्सरीली कॅश इकॉनॉमीवरच तुम्हाला भर देणं टाळलं पाहिजे. तुम्हाला चेक इकॉनॉमीनीच काम करावं लागेल. कॅश इकॉनॉमी त्यांना बाहेर काढल्याशिवाय पर्याय नाही. निश्चितच सरांनी अतिशय रोखठोक आणि अतिशय सुंदर असं आपलं जे शंका होत्या ते निरसन केल्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरांनी लोकांच्या मनामध्ये जे छोट्या छोट्या शंका होत्या त्याला अतिशय सुंदर असं उत्तर दिलं. निश्चितच त्यांनी एक गोष्ट सांगितली की येणारा काळ हा सुवर्ण राहील, कारण की येणाऱ्या काळामध्ये बँकेचे व्याजदर हे कमी होणार आहे, जागेच्या किमती कमी होतील आणि झालं तर सोन्याच्या किमती सुद्धा उतरतील. हे सर्व आनंदाच्या गोष्टी आपल्याजवळ आहे, परंतु थोडं आपल्याला त्रास आता येणाऱ्या काळामध्ये सहन करावं लागेल, कारण की पुढचं भविष्य हे चांगलं आहे. मर्चंट बँकेचे डायरेक्टर असणारे आणि CA या संस्थेचे माजी अध्यक्ष असणारे अजय मुत्ता सर यांनी अतिशय सुंदर आणि अतिशय सुटसुटीत असे उत्तर या ठिकाणी दिले आणि लोकांच्या ज्या मनामध्ये शंका होत्या त्या सोडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. या ठिकाणी थांबूया.